नमस्कार, मी निलेश पापाळे. आपण पाहता शहरवाशांचा पुकार आणि आता आपण उभे आहोत अटल सेतू या मार्गावरती. पनवेलवरून अटल सेतू हे अंतर कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचे आहे आणि अटल सेतूवरून हे अंतर मुंबईकडे फक्त 15 किलोमीटरचे उरलेले आहे. मराठा समाज हा पूर्ण ताकदीनिशी आरक्षणासाठी हा पूर्ण मुंबईच्या प्रवेशद्वारावरती धडकला आहे. मराठा समाज आता मुंबईच्या प्रवेशद्वारावरती धडकला आहे. मोठ्या संख्येने अटल सेतूवरून मराठा समाज हा आता मुंबईकडे थोड्याच वेळात दाखल होणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही आंदोलनकर्ते सुद्धा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आता त्यांना या आंदोलनाबद्दल त्यांचं काय मत आहे. काय नाव आहे आपलं? माझं नाव सिद्धू मुत्ते आहे. मी कुठून आलात आपण? आपण सोलापूरवरून आलोय. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाहीये. आमचा जीव राणीव करू, राणामध्ये आपला जीव एकत्र करून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत गावी जाणार नाहीये, हे आमचे वाक्य आहे. सगळे मराठा समाज आणि मी ऍक्च्युअली लिंगायत जंगम समाजचा माणूस आहे. या मराठा समाजाला आम्हाला पाठिंबा आहे. सगळे मराठा हे आमचं वाक्य सिद्ध आहे. हे आहेत आपल्याबरोबर आंदोलन करते. हे लिंगायत समाजाचे असून सुद्धा मराठा समाजाला पूर्ण ताकदीनिशी यांनी पाठिंबा दिला आहे. सोबत सोलापूरहून सुद्धा काही आंदोलन करत आहेत. आपण त्यांचं सुद्धा मत जाणून घेऊया. या आंदोलनासाठी त्यांनी एवढ्या लांबून येण्याचा प्रयत्न केला आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूया. माझं नाव काय नाव संजू आपलं? शिंदे. माझं नाव संजू शिंदे. मी सोलापूरहून आले. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. जरांगे पाटला सोबत आम्ही कंटिन्यू आहे, राहणारच. आम्ही इथनं आता त्यांनी 9 तास आम्हाला उपोषणासाठी टायमिंग, 9 दिवस नाही, 9 महिने नाही, 9 वर्ष लागू दे, आम्ही तिथनं हलणार नाही. आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही सोलापूरला जाणार नाही. आम्ही सोलापूरकर, आमच्या सोबत आमचे मित्र संघटना आहे, आमचे नरसिंग वाघमोडे, शुद्धू मुत्त्या, आम्ही एकत्र आलेले. आमचे महाग बरेच लोक आहेत. अजून आमच्या महाग 50 गाड्या आहेत. आम्ही आता हे अट्टल कुठल्या अट्टल सेतूच्या बाजूला थांबलेल्या टोलनाक्याच्या बाजूला आम्ही इथनं मुंबईमध्ये एंट्री करणार आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. जय जरांगे पाटील, जय पाटील. एक मराठा, लाख मराठा. हे आज आंदोलन करते आणि अटल सेतूवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळामध्ये आता हे मुंबईला पोहोचणार आहेत. तरी जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानुसार कसे पण घुसा पण मुंबईत दिसा, असं मराठा आंदोलकांनी जवळजवळ निश्चित केलेलं दिसून येत आहे.